म्हणजे आशीर्वाद कृपा असं संतांचं लई योगदान आहे या समाजामध्ये. भारतीय संत महिमा सुलहरी नियामत है, नियामत है, नियामत है. मनुवादियों को लेके जाले क्या कयामत है, मनुवादियों को लेके जाले क्या कयामत है. भारतीय संत महात्मा सुलहरी नियामत है, भारतीय संत महात्मा सुलहरी नियामत है, नियामत है. मनुवादियों को ना जाने क्या नियामत है, मनुवादियों को न जाने क्या कयामत है. भारतीय संत महिमा, भारतीय संत महिमा सुलहरी नियामत है. अरे भारतीय संत महिमा सुलहरी नियामत है, नियामत है. मनुवादियों को लेकर जाने क्या कयामत है, मनुवादियों को लेकर जाने क्या कयामत है. भारतीय संत महिमा सुलहरी नियामत है, भारतीय संत महिमा सुलहरी नियामत है, नियामत है. मनुवादियों को न जाने क्या कयामत है, मनुवादियों को न जाने क्या कयामत है. भारतीय संत महिमा सुनहरी म्हणजे सोनेरी नियामत है और मनुवादियों को लेकिन जाने क्या कयामत है. आता तुम्ही म्हणाल मनुवाद मनुवाद सगळे श्लोक म्हणतात. बरोबर. आता मी स्त्रियांबद्दल ज्या गोष्टी सांगितल्या बरोबर आहे, मी बरोबर आहे. मी दोहरवणार नाही. आता मी स्त्रियांबद्दल ज्या गोष्टी सांगितल्या राजा होम आणि अवदान विधी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. तुम्ही तरी सांगा ह्या माणुसकीला शोभणाऱ्या गोष्टी आहेत. नाही 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 ह्या सगळ्या मनुस्मृतीमध्ये अंतर्भूत आहेत. ह्या सगळ्या मनुस्मृतीमध्ये अंतर्भूत आले. लई चटके सहन केले हो या समाजाने, या मनुस्मृतीचे लई चटके सहन केले. काही काही लोक या हिच्या मनुस्मृतीच्या विरोधामध्ये ठाकले तर मग कुणाची हत्या करण्यात आली, कुणाचा अपमान करण्यात आला, कुणाची अवमानना करण्यात आली. केलं ना. या लोकांनी असंच केलं. मला आजही तेच चालू आहे. हो ना. आजही तेच चालू आहे. पण माहित नाही आम्ही लोक गांधारी बनून जगत आहोत. अरे रे रे आंध्रा बाजार गांधारी माहिती आहे तुम्हाला. गांधारी म्हणजे काय होते. गांधारी धृतराष्ट्राची पत्नी आंधळी नव्हती बाई, आंधळी नव्हती. पतीसाठी डोळ्यावर पट्टी बांधली होती. तशी हे व्यवस्था आहे. सरकार या सरकार दिसते पण पिसून भोकले होते. पट्टी बांधून आहे. हा पट्टी बांधून आहे. हे याला डोळे नाही असं नाही, डोळे आहे सगळे. परंतु हे जाणीवपूर्वक आंधळे बनतात, म्हणजे आंधळ्याचा सोंग करतात. वसुली नसल्यासारखे. काय म्हणतात विनोदजी पाटील चक्की खापा यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आला आहे. मंडळाकडून जय भीम. ऐका पुढे काय म्हणतो. महापुरुषों को मन में बसा या जाता अरे एक पत्थरों में कभी वो राम नहीं होता. महापुरुषों को मन में बसा जाता, हर एक पत्थरों में राम नहीं होता. मोल होता है राजस का, गिदड़ों का दाम नहीं होता. आज शायरी का सबके सर पे जस्ता नहीं, क्योंकि शायरी करना भी अरे गले का काम नहीं होता. क्या बात है. करना भी अरे गले का काम नहीं होता. सही बात है. घरोघरी शायरी आली असते. हो ना. कोणाचं काम होता नाही नाही नाही. आलेली डोईला बोलायला समजे प्रत्येकाला जमात. समजे लोक काटाला मले पत्ते वाटा. शायर हूँ काम है मेरा आईना दिखाना. तुम्हाला जागृत करणं माझं प्रथम कर्तव्य आहे. शायर हूँ काम है मेरा आईना दिखाना. मैं बैठकर लाशों पे गजल कह नहीं सकता. क्या बात है. शायर हूँ काम है मेरा आईना दिखाना. मैं बैठकर लाशों पे गजल कह नहीं सकता. ये जुर्म की मुझे चाहे तो सजा दो, और मैं जुर्म के खिलाफ खामोश रह नहीं सकता. नहीं रह सकता. जुर्म के खिलाफ खामोश राहील. माझं रक्तच मला ग्वाही देत नाही. हो ना. अन्याय पाहून आमचं कालजच पेटून उठते, आमचा माथाच ठणकते. आम्ही अन्याय सहनच करू शकत नाही. आम्ही त्या बापाची औलाद आहोत. आम्ही त्या बापाची औलाद आहोत ज्याला कधी अन्याय सहन नाही केला. अन्याय तर कुणावर केला नाही, पण अन्याय सहनही केला नाही. हे बघा इथं लिहिलंय, जुल्म करने वाले से जुल्म सहने वाला ज्यादा गुनेगार होता है. सही बात है. लिहिलंय की नाही.
आणि म्हणून बाबासाहेब मत होते काय? सहन नका करू, सहन कराल तर हे पुन्हा तुमच्यावर अत्याचार करतील. हो ना. आवाज उठला, आवाज उठा, कहीं हम भूल ना जाए. ऐतिहासिक प्रबोधक संदेश यात्रा डोंगरे साहब की है ना, बहुजन मुक्ती आंदोलन, राष्ट्रीय संघटन सामाजिक न्यायासाठी यांच्या मार्फत राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश बापू डोंगरे यांचं हे आयोजन 3 दिवसाचं आयोजन. आणि या संदेश यात्रेमध्ये तुम्हाला या सगळ्या महापुरुषाचे इतिहास तुम्हाला ऐकायला मिळतील. ऐका काय म्हणतो मी संत महिनेबद्दल. तर यांची नियत कशी होती? कशी? तुकाराम के संग मिटे उसकी बहानी, तुकाराम के संग मिटे उसकी बहानी, तुकाराम के संग मिटे उसकी बहानी, तुकाराम के संग मिटे उसकी बहानी. लेकिन डूबो ना पाया इंद्रयल का पानी, लेकिन डूबो ना पाया इंद्रयल का पानी, लेकिन डूबो ना पाया इंद्रयल का पानी, लेकिन डूबो ना पाया इंद्रयल का पानी. यांची मती अशी होती, तुकारामही संपला पाहिजे आणि तुकारामाबरोबर त्याची गाथाही संपली पाहिजे. म्हणून तुकोबरायाचे मी तुकडे करून त्या डोळ्यात टाकलं आणि त्याच्या गाथाही त्यामध्ये डुबवल्या. मी अनेक शहराला प्रश्न करतो, साहेबजी माफ करा, अनेक शहराला मी प्रश्न करतो स्टेजवर, सुनोबाला विचारा की ठीक आहे तुम्ही तुकोबरायाला मानता ना, कुणबी समाजाचे महात्मा तुकोबराया बरोबर आहे ना, त्यांचा आडनाव मोरे. तर तुकोबराया कुणबी समाजाचे महात्मे, एवढा मोठा कुणबी समाज नाही का, ज्या गावी पाहता बहुसंख्य समाज म्हटलं तर कुणबी. हो ना, मान्य करा ना, अगदी बरोबर. बॅकवर्ड मोठा समाज कुणबी. अरे तुम्ही या व्यवस्थेला जबाब का नाही विचारत? तुम्ही या व्यवस्थेला जबाब का नाही विचारत की तुकोबा राहायला मारण्याच्या मागे त्यांचं कारण काय होतं? काय होतं? त्यांची काय चुकी होती, काय गलती होती, कोणतं त्याने पाप केलं होतं तुकोबाने, का बरं त्याच्या गाथा डुबवल्या? अरे अरे तुकाराम के संग मिटे उसकी वाणी, लेकिन डुबो ना पाया इंद्रायणी का पाणी. संत जगनाळे महाराज त्यांचे शिष्य आणि रायटर होते. तुकोबराय एकही वर्ग शिकले नव्हते, एकही वर्ग अशिक्षित माणूस. तुकोबरा समजलं का, मला ML आज स्वतः 3 अभंग होते तुकोबराचे. मी स्वतः तुम्हाला सांगतो, पण त्यावेळेस मला त्याचं महत्व नाही कळलं. आज ते कळत आहे डोंगरे साहेबांमुळे. डोंगरे साहेबांमुळं त्याचं मला आज मला महत्व कळत आहे की तुकारामाची हैसियत का होती हे आज मला समजलं, त्यावेळेस नाही समजलं. नाही तर मी स्वतः 3 अभंग मला ML असताना मराठी वाङ्मयामध्ये होते तुकोबराचे. मला सांगा, जो एकही वर्ग नाही शिकला त्याचं पोस्ट ग्रॅज्युएशनला अभंग असणं म्हणजे लहानशी गोष्ट आहे का? लहानशी असली झाली काय तुकोबरा? नाही. त्या जगनाळे महाराजांना दुसऱ्या दिवशी त्या डोहामध्ये जाऊन एक पान उचललं माय. अरे बापरे. तुकोबराचं एक पान जमा केलं तुकोबराचं, आणि हजाराच्या बोल अभंग जगनाळे महाराजांना मुखपाठ होते तुकोबराचे, ते त्यांनी लिखित केले. आणि बाकीच्या अभंगामध्ये या चोराने चांगली भेसळ केली. अरे देवा, पाहिजे तशी भेसळ केली. समजलं काय हे कारण होतं? कोणीच नाही सांगतो. शायरी तुम्ही शायरी करताना हो मराठी लोकांना तुम्ही, मग तुम्हाला मराठी बद्दल अभिमान पाहिजे, होय ना, नाही का? आपल्या इतिहासाबद्दल तुम्हाला अभिमान पाहिजे, अभिमान पाहिजे. का तुम्ही जाणत नाही? वाचन करा, अभ्यास करा, इतकं मोठं साहित्य आहे. वा रे वा, घ्या ना, वाचना, अभ्यास करा. पोटाची भूक गणनाला भागन आणि दिमागाची भूक अभ्यासाला भागन. रोज अभ्यास करा. आम्ही अभ्यासाचे 4 पानं चालल्याशिवाय जेवण नाही करत. आजही आमचं ते केव्हाही फोन करा, डोंगरे कोणीही करा, आणि माझ्या घरी कोणीही टाइम आली. हो, माझ्या उशाशी तुम्हाला कमीत कमी 4 पुस्तकं दिसतील. असं आहे. आणि म्हणून तुकाराम के संग मिटे उसकी वहानी, लेकिन डुबो ना पाया इंद्रयल का पानी, लेकिन सत्य छुपता नहीं है, फालतू की कवायत है. सत्य लपलं काय? नाही, कधी नाही. मगर सत्य छुपता नहीं है, फालतू की कवायत है, कवायत है. मनुवादियों को लेकिन जाने क्या कयामत है, मनुवादियों को लेकिन जाने क्या कयामत है. भारतीय संत महिमा नरन नियामत है, भारतीय संत महिमा नरन नियामत है, नियामत है. जाने क्या कयामत है, मनुवादियों को लेकिन जाने क्या कयामत है. स्वतःच्या धर्मपत्नीला अग्निकाष्ट देऊन
इथे राम झाला. वास्तविक तर सांगून आलो. होय, फालतूचं मनामध्ये आलबत येऊन आणा नको. नाही. समजलं काय? मी तसाही बदनामच आहो. हो हो म्हणून म्हणतो स्वतःच्या धर्मपत्नीला अग्निकाष्ठ देऊन टाकणारा राम झाला. स्वतःच्या जन्मदात्या आईची हत्या करणारा भगवान परशुराम झाला. झाला की नाही? झालं, झालं, पण झालं. परत स्त्रीला आईचा दर्जा दिलेला महात्मा शिवाजी महाराज. हा परत स्त्रीला आईचा दर्जा मगाशी सांगितलं मॅडमनं, पण पुढे सांगितलं. हो. सुभेदाराची सून हा. कल्याणच्या शिवाजी महाराजाला एक त्याला काय म्हणतात भेट नजराला म्हणून आणून दिली काही मूलवादी प्रवृत्तीच्या लोकांनी. अच्छा. पण शिवाजी महाराजांनी त्या स्त्रीला तिची चोरी बांगडी करून आणि तिचा मान सन्मान करून परत पाठवली. वा 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 वा. रवानगी केली तिची बोरवण करून, ज्याला आपण बोरवण म्हणतो. हा. तिला साडी चोळी घेऊन आणि तिला आईचा दर्जा दिला शिवाजी महाराजांना. व्हेरी नाईस. हा तर परत तिला आईचा दर्जा देणारा शिवाजी महात्मा ज्योतिराव फुलेने उजेडात आणला. हा परत तिला आईचा दर्जा देणारा शिवाजी महात्मा फुले उजेडात आणला. आणि तत्कालीन व्यवस्थेला विरोध करू नये स्त्री संरक्षण हिंदू कोणीपली कायदा माझ्या बापाला संसदेत मांडला. माझ्या बापाला संसदेत मांडला. वा 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 वा. मांडला की नाही मांडला? मांडला. बाबासाहेबांनी वास्तव स्वीकारा. पहिली शिवजयंती साजरी करणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले. रायगडाजवळचे समाधीच्या भोवताची झाडं जोडं काटा कचरा सगळा साफ करून शिवाजी महाराजांची पहिली जयंती साजरी करणारे महात्मा ज्योतिराव फुले. आणि तेच फुलं लाथेने फेकणारा कुलकर्णी. अरे रे 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 हा रे. देशद्रोह आहे का? हो हा देशद्रोह आहे? हो ना. अरे वा. म्हणून म्हणतो खरा इतिहास सांगा. गाण्यात तर कोणीही म्हणतो. कोणी म्हणते? मी म्हणते.